शाळेतील अत्यंत लाडके आवडते कवी मराठी शिक्षक आदरणीय अवसरांनी जे केलं होतं ते भाषण कोकाटे सरांनी YouTube वरती अपलोड केलं होतं आणि आजपर्यंत जर त्या YouTube वरती अपलोड केलेल्या भाषणाला मिळालेल्या लाईक्स आणि व्ह्यूज पाहिले तर ते 20,000 पर्यंत पोहोचले आणि त्यांच्या भाषणाचा वर्धापन दिन आहे। आजचं त्यांचं होणारं भाषण पुढच्या वर्षीच्या 15 फेब्रुवारी पर्यंत दुप्पट लाईक्स मिळवणार हो अशी केंद्राच्या मी प्रार्थना करतो आणि आदरणीय अब्दुल सरांना मी उपस्थित होण्याची विनंती करतो आणि मार्गदर्शन करण्याची विनंती करतो आणि मोकळा वेळ आहे, काय चिंता नको करू नका। सन्माननीय व्यासपीठ या आजच्या निरोप समारंभाच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्रीमती ठाकूर मॅडम, प्रमुख पाहुणे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान गोळे सर, पर्यवेक्षक बोंदर सर, या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान असणारे सर्व माझे शिक्षक बंधू भगिनी आणि ज्यांचा हा निरोप समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे असे इयत्ता 10वी आणि 12वीचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, सर्वप्रथम दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सर्व जवानांना विनम्र अभिवादन करतो। त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी ही ईश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो। या ठिकाणी मुलांना आणि मुलींना बोलण्याची संधी दिली आणि त्यामध्ये मुली बऱ्याचशा बोलल्या, परंतु विशेष गोष्ट अशा प्रकारची आहे, मला वाटतं आजपर्यंत असं कधी झालं नाही, एकही मुलगा या ठिकाणी समोर आला नाही। त्यामुळं माझ्या मनामध्ये एक मोठा प्रश्न निर्माण झाला, तो असा की असं म्हणतात गाय चरते रानात, हरिण चरते वनात आणि मुलांपेक्षा मुलीच हुशार आहेत का हिंदुस्थानात। परंतु या मुलांना खापेसर ही बरचसं बोलले, परंतु मुलांनो मी तुमच्या पाठीशी आहे, थोडंसं फक्त काळजीपूर्वक ऐका, प्रयत्न करा। इयत्ता 5वीच्या वर्गामध्ये शिकणारा एक मुलगा होता आणि त्या 5वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलाला त्याच्या वडिलांनी सांगितलं, एक जुना कपडा दिला की जो 2x2चा कपडा होता, जुन्या रुमालाचा कपडा होता, आणि त्याला सांगितलं की बाजारामध्ये जा, कुठेही जा आणि हा 10 रुपयाला विकून ये। तो मुलगा म्हणला ठीक आहे। संध्याकाळच्या वेळी त्यानं कपडा तो स्वच्छ धुतला, इस्त्री करायची म्हणून अंगाखाली घेतला, रात्रभर त्यावर झोपला, सकाळी उठला आणि तो कपडा घेऊन बाजारात गेला। बाजारात गेल्यानंतर तो मोठमोठ्यानं ओरडायला लागला, 10 रुपयाला घ्या कपडा, 10 रुपयाला घ्या, 10 रुपयाला कपडा म्हणून ओरडत होता। त्याच्याजवळ कुणी यायला तयार नव्हतं। 1 तास झाला, 2 तास झाले, 3 झाले, 4, 5, 6 तास झाले, कुणीच जवळ यायला तयार नाही। 6 तासानंतर चालत चालत एक गाडीवान जवळ आला। आल्याबरोबर तो म्हणाला 10 रुपयाला घ्या, 10 रुपयाला घ्या, आणि सहज त्या गाडीवानाने सांगितलं की दे तो कपडा। 10 रुपयाची नोट काढली आणि त्या मुलाच्या हातात दिली आणि तो कपडा विकत घेतला। म्हणलं आपल्याला गाडी पुसायला कपडा होईल, म्हणला 10 रुपयाची काय किंमत आहे।
त्या मुलानं ते 10 रुपये घेतले आणि घरी आला आणि वडिलांना सांगितलं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तो 10 रुपयाला कपडा विकला. वडिलांनाही आनंद झाला, मुलालाही आनंद झाला. पुन्हा संध्याकाळी वडील म्हणाले, हा पुन्हा घे कपडा. पुन्हा 2x2चा कपडा दिला आणि म्हणाले, आता हा 20 रुपयाला विकून यायचा. मुलगा म्हणाला, बाबा शक्य आहे का? म्हणला 7 तास 6 तास लागले म्हणला 10 रुपयाला कपडा विकायला. आता हा 20 रुपयाला कपडा, तोच कपडा आहे, एकच कपडा आहे, तेवढाच आहे, कसं शक्य आहे? वडील म्हणाले, जा प्रयत्न कर. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो तसाच कपडा घेऊन बाजारात गेला. इकडं तिकडं रस्त्यावरती फिरायला लागला. दुपार झाली, कपडा काही कुणी घेतला नाही. आणि मग त्याच्या दुपारच्या वेळी लक्षात आलं की आपण हा कपडा विकण्यासाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. तो सरळ घरी आला आणि त्या कपड्यावरती एक छोट्या भीमचं कार्टून काढलं आणि तो कपडा घेऊन पुन्हा शाळा सुटायच्या वेळी एका शाळेच्या जवळ गेला आणि शाळेच्या गेटवरती थांबला आणि 20 रुपयाला कार्टून, 20 रुपयाला कार्टून म्हणायला लागला. एक एक मुलं बाहेर पडत होती, पण एक सगळ्यात छोटा असणारा मुलगा की ज्याच्या आईबरोबर चालत होता, आईच्या बोटाला धरून चालत होता, त्या मुलानं ते कार्टून पाहिलं, त्याला आवडलं आणि आईकडे हट्ट धरला, काहीही कर पण मला ते कार्टून दे. सहज त्या आईनं 20 रुपये काढले आणि त्या मुलाच्या हातावरती ठेवले आणि ते कार्टून घेतलं. मुलगा खुश होऊन घरी गेला. वडिलांना म्हणाला, बघा 20 रुपयाला विकला तो कपडा. वडीलही खुश झाले आणि मुलगाही खुश झाला. पुन्हा वडील म्हणाले, आता इकडे एक, हा पुन्हा 2x2चा कपडा, आता हा 200 रुपयाला विकायचा. तो म्हणला, बाबा शक्य आहे का? म्हणला सुरुवातीला तुम्ही 10 रुपयाला विकायला लावला, म्हणला दिवस गेला. पुन्हा 20 रुपयाला विकायला लावला, तोही दिवस गेला. आणि आता 200 रुपयाला हा कपडा कोण घेणार आहे? त्यावेळी बाबा म्हणले, पहिल्या दिवशी तू असंच म्हणाला होतास, दुसऱ्या दिवशी तू असंच म्हणाला होतास, जा तो कपडा विकतोय, मला माहिती आहे, तू घेऊन जा. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा तो कपडा घेऊन बाजारात आला. त्यावेळी इकडं तिकडं फिरायला लागला आणि त्याने एक पोस्टर पाहिलं की जे पोस्टर असं होतं की त्या ठिकाणी त्या शहरामध्ये ऐश्वर्या राय येणार असते. आणि म्हणून हे ज्यावेळी त्याच्या लक्षात येतं त्यावेळी तो गर्दीतून, लहान असल्यामुळं गर्दीतून वाट काढत तिच्यापर्यंत जाऊन पोचतो आणि पोचल्यानंतर फक्त म्हणतो की मला याच्यावरती तुमची सही द्या. तिलाही आश्चर्य वाटतं, एवढा छोटा मुलगा माझ्यापर्यंत माझी सही घेण्यासाठी आलाय. पटकन त्याला सही देते. तो कपडा घेऊन बाहेर येतो आणि म्हणतो 200 रुपयाला कपडा, ज्याच्यावरती ऐश्वर्या रायची सही आहे, तो 200 रुपयाला कपडा. 2 मिनिटही लागली नाहीत तो कपडा विकायला. ते 200 रुपये घेतले आणि घरी आला आणि वडिलांना सांगितलं, विकला 200 रुपयाला. वडील म्हणले, कसा विकलास? त्यानं सगळं काही सांगितलं. आणि मग वडील म्हणले, काय शिकला यातून, तू मला एवढं सांग, 3 दिवसात तू काय शिकला? त्यावेळी मुलानं सहज उत्तर दिलं की बाबा, प्रयत्न केले की काहीच अवघड नसतं, हेच मी यातून शिकलो, एवढंच तुम्ही शिकायचं. कोणतीही गोष्ट अशक्य नाही, प्रयत्न केला की या ठिकाणी आपल्याला ते साध्य होतं, हे याच्यातून आपण शिकायचं आहे. लक्षात ठेवा, जीवनामध्ये यशस्वी कोण होतो? जो योग्य निर्णय घेतो तो कधी जीवनामध्ये यशस्वी होत नाही. यशस्वी कोण होतो? घेतलेला निर्णय हा योग्य कसा आहे हे जो दाखवून देतो तोच आपल्या जीवनामध्ये यशस्वी होत असतो. म्हणून कोणताही निर्णय घ्या, परंतु तो यशस्वी करून दाखवण्याची जिद्द आपल्यामध्ये असली पाहिजे. एक तुमच्यासारखाच रॉबर्ट नावाचा एक विद्यार्थी होता. शाळेमध्ये मराठीच्या बाईंनी त्याला एक सुंदर निबंध लिहायला सांगितला. वर्ष संपत आलेलं होतं आणि निबंध होता, माझे स्वप्न. तो मुलगा कोण होता? एका कारखान्यामध्ये काम करणाऱ्या एका कामगाराचा मुलगा होता. त्यानं आपली स्वप्न रंगवली. स्वप्न अशी रंगवली की एक दिवस याच कारखान्याचा मालक मी असेल, असे माझे अनेक कारखाने असतील, माझ्या कारखान्यामध्ये अनेक कामगार असतील. बरंचसं काही त्यानं लिहिलं. बाईंनी तो निबंध वाचला आणि त्याला बोलून घेतलं की बाबा, तू एका कामगाराचा मुलगा आहेस आणि निबंधामध्ये ही काय तू स्वप्न रंगवली, मी तुला आता नापास करणार आहे. तो म्हणाला, बाई तसं करू नका, मला पास करा. त्यावेळी बाई म्हणाल्या, मी तुला पास करेन, पण तू एक काम करावं लागेल, हा निबंध तुला बदलून द्यावा लागेल. त्यावेळी तो मुलगा म्हणाला, बाई नापास झालो तरी चालेल, पण निबंध मात्र मी बदलणार नाही. आणि साहजिकच त्या बाईंनी त्याला नापास केलं.
तो नापास झालेला आपलं प्रमाणपत्र घेऊन घरी आला, त्याला सुंदर फ्रेम केलं आणि जे काही आपलं स्वप्न होतं ते स्वप्न मात्र त्यानं थांबवलं नाही. एक दिवस तो कारखानदार झाला, मोठा कारखाना उभा केला आणि त्या कारखान्यामध्ये त्याच्या ऑफिसमध्ये ते नापास झालेलं जे प्रमाणपत्र होतं ती फ्रेम तशीच लावली. एक दिवस एका शाळेची सहल आली. सहल आल्यानंतर तो कारखाना त्यानं सगळ्या त्या लोकांना दाखवला, मुलांना दाखवला. त्यामध्ये एक बाईसुद्धा होत्या. त्याला माहीत होतं या बाई कोण आहेत, कारण का शिक्षक हे विद्यार्थ्याला ओळखू शकत नाहीत, पण विद्यार्थी मात्र शिक्षकांना शेवटपर्यंत ओळखतात. आणि कारखाना दाखवल्यानंतर दुपारचं जेवणसुद्धा तो कारखानदार म्हणाला की मी तुमच्याबरोबर घेणार आहे. सगळ्यांनी दुपारचं जेवण केलं आणि जातेवेळी त्याच्या ऑफिसमध्ये सगळे आले. त्या शिक्षिका आल्या आणि त्या शिक्षिकेचं सहज लक्ष त्या फ्रेमकडे गेलं आणि फ्रेम पाहिली तर त्या म्हणाल्या ही माझ्या ओळखीची वाटते फ्रेम, ते प्रमाणपत्र माझ्या ओळखीचं वाटतंय. जरा जवळ जाऊन पाहिलं तर त्यांचीच सही होती. त्या म्हणाल्या हे प्रमाणपत्र इथं कसं, एका कारखान्यामध्ये मजुरी म्हणून काम करणाऱ्या एका मुलाचं फ्रेम इथं कसं काय लावलं. त्यावेळी तसा तो कारखानदार तरुण पुढे आला आणि म्हणाला बाई ती फ्रेम कोणाची आहे, ज्यावेळी तुम्ही मला नापास केलं आणि मला स्वप्न बदलायला सांगितलं तोच मुलगा आहे आणि त्याच मुलाचा हा कारखाना आहे. असं ज्यावेळी सांगितलं त्यावेळी त्या बाईंना सुद्धा आश्चर्य वाटलं. कारण का जर आपलं स्वप्न जर त्यानं सांगितलं मी शाळेच्या परीक्षेमध्ये नापास झालो पण माझ्या जीवनाच्या परीक्षेमध्ये मात्र मी पास झालो आहे, मला जीवनाच्याच परीक्षेमध्ये पास व्हायचं होतं, शाळेत नापास झालो असतो तरी चाललं असतं. प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःमधले गुण शोधा. जसं खापे सरांनी सांगितलं की प्रत्येकाला नोकरी लागत नसते, त्याचप्रमाणे सांगितलं पाटील सरांनी सांगितलं की मोठमोठे कारखाने कुणाचे आहेत, जे 10वी नापास झाले त्यांचेच कारखाने मोठे मोठे आहेत. लक्षात ठेवा आपल्यामध्ये कोणता गुण आहे हे आपल्याला शोधता आलं पाहिजे. आपल्यातला गुण शोधायला शिका. आजचा काळ अशा प्रकारचा आहे की आई वडिलांचं दडपण जास्त या ठिकाणी मुलावरती आहे. क्षेत्र कोणतंही वाईट नसतं, कोणताच विषय जगातला वाईट नसतो. सचिन तेंडुलकर ज्यावेळी 4थीमध्ये होता त्यावेळी त्या सचिन तेंडुलकरला कळलं की आपल्याला फलंदाजी चांगली करता येते. 4थीपासून त्यानं सराव केला आणि तो एक जागतिक दर्जाचा फलंदाज निर्माण झाला. जो इयत्ता 12वीमध्ये नापास झाला त्या सचिन तेंडुलकरचा 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये पाठ आला. ही गोष्ट या ठिकाणी कधीही विसरता कामा नये. इरफान पठाण त्याला इयत्ता 9वीमध्ये कळलं, आपला नाही तो वेगळा. इरफान पठाणला 9वीमध्ये कळलं की मी गोलंदाजी चांगली करू शकतो. तेव्हापासून त्यानं सराव केला. तो सुद्धा एक महान अशा प्रकारचा खेळाडू झाला. पण सचिन तेंडुलकर इतका मात्र प्रसिद्धीला आला नाही. त्याचं कारण असं आहे सुरुवात थोडी उशिरा झाली. तसं जेवढी लवकर या ठिकाणी आपण सुरुवात करू तेवढी या ठिकाणी आपली प्रगती होते. परंतु अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थी आणि पालक यांची अवस्था कशी झाली आहे, जसं एखादी शेळी असावी आणि शेळीच्या पुढं चांगलं गवत टाकावं, हिरवगार गवत टाकावं आणि त्याच्या थोड्याशा अंतरावर पुढं एखादा वाघ बांधावा. शेळी म्हणजे आमची आजची विद्यार्थी आहेत, ते गवत म्हणजे आजचा आमचा अभ्यासक्रम आहे, हे जग आहे, आणि वाघ म्हणजे आमचे आईवडील आहेत. ज्यावेळी ती शेळी ते चारा खाण्याचा प्रयत्न करते त्यावेळी तिकडून वाघ डरकाळी फोडतो, शेळी मागं सरकते. तसं आमच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक क्षेत्र आहेत ज्यावेळी मुलं निवडण्याचा प्रयत्न करतात. आता सचिन तेंडुलकर एवढा प्रसिद्धीला आला, आमचा 10वीचा जर मुलगा एखादा बॅट घेऊन बाहेर निघाला तर आई त्याच्या मागे लागते, खाली ठेवतोच का नाही. असं जर सचिन तेंडुलकरच्या आईने केलं असतं तर आज सचिन तेंडुलकर इथपर्यंत आला नसता. म्हणून आमची अवस्था या शेळी, वाघ आणि गवतासारखी मुलांची अवस्था झालेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या त्याच्या गुणानुसार विकास करण्याची संधी देणं आवश्यक आहे. दुसरं एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एक अरुण नावाचा एक मुलगा होता की जो कॉलेजमध्ये असताना नापास झाला आणि नापास झाल्यानंतर तो सहज घरी आला आणि वडिलांनी विचारलं, काय रे पास झालास का.
त्यावेळी खाली मान घातली आणि सांगितलं की नापास झालो. त्यावेळी वडिलांनी पटकन खिशामध्ये हात घातला आणि 100 रुपयाची नवी करकरीत नोट काढून त्याच्या हातात दिली आणि सांगितलं पेढे घेऊन ये. मुलाला वाटलं, त्या अरुणला वाटलं की वडिलांना ऐकायला आलं नाही काय. अहो बाबा नापास झालोय. अरे हो मी ऐकलंय, पेढे घेऊन ये. आश्चर्य वाटलं त्याला, हा काय प्रकार आहे. तो गेला, पेढे घेऊन आला आणि पेढे घेऊन आल्यानंतर त्यालाही पेढा खायला दिला, स्वतःही खाल्ला आणि मग बाबांना हळूच प्रश्न विचारला, बाबा मी नापास झालो आहे, तरीसुद्धा तुम्ही मला पेढे आणलेत, खाऊ घातलेत, तुम्ही खाल्लेत, हा काय प्रकार आहे. त्यावेळी बाबांनी सहज त्याला प्रश्न विचारला, तुझ्या वर्गामध्ये मुलं किती आहेत. त्यावेळी त्यानं सांगितलं 50 आहेत. पास किती झाले. 49. नापास किती झाले. मी एकटाच आहे. मला सांग की तुझ्यासारखं तुझ्या वर्गातल्या 50 पैकी मुलांना किती जणांना गाता येते. त्यावेळी म्हणला, बाबा एकालाही गाता येत नाही. तुझा वर्ग सोडून दे, तुझ्या कॉलेजमधल्या किती मुलांना तुझ्यासारखं गाता येते. बाबा म्हणला एकालाही गाता येत नाही, म्हणून तुला पेढे दिलेत. तोच अरुण नावाचा मुलगा अरुण दाते तयार झाला की जो महाराष्ट्राला भावगीतामध्ये 1 नंबरचा गायक म्हणून नावारूपाला आला. महाराष्ट्रातील लोकांच्या मनाला त्यानं भुरळ घातली. तो अरुण दाते आहे. म्हणजे त्यानं त्यावेळेपासून आपल्या गुणाचा विकास करायला सुरुवात केली आणि म्हणून तो खऱ्या अर्थानं इथपर्यंत आला. आता तुम्ही असं म्हणाल, तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न निर्माण झाला असेल की सर तुम्ही आम्हाला एवढं सगळं सांगताय, तुम्ही काय केलं. खापे सरांनी काय केलं, इथंच का आले. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्यामध्ये कोणता गुण आहे, आपल्यामध्ये कोणता गुण आहे हे कुणाला प्राथमिक शिक्षण घेत असताना कळतं. आपल्यामध्ये चांगला कोणता गुण आहे हे कुणाला माध्यमिक शिक्षण घेत असताना कळतं, कुणाला कॉलेजला गेल्यानंतर कळतं, कुणाला संसारिक जीवन जगायला लागल्यानंतर कळतं आपल्यात कोणता चांगला गुण आहे. काही जणांना उतार व्हायला लागल्यानंतर कळतं आपल्यात चांगला कोणता गुण आहे. आणि काही जणाला 4 चौघाच्या खांद्यावर गेलं तरी कळत नाही आपल्याकडे कोणता गुण आहे. ही गोष्ट विशेष आहे. म्हणून ज्यावेळी आपल्यामध्ये असणाऱ्या गुणाचा शोध या ठिकाणी आपल्याला लागतो, तिथून पुढे आपण त्याचा विकास करायला लागतो. ही गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे. आणि म्हणून अशा प्रकारची लोक जसा आला तसाच निघून गेला, अशी यांची या ठिकाणी अवस्था होते. आपल्या जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी असतात आणि नेमकं त्यामध्ये असं होतं की हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी या ठिकाणी आपल्याला मिळत नसतात, पण नेमकं न मिळणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला हव्या असतात. त्यावेळी हा एक प्रश्न या ठिकाणी मनामध्ये निर्माण होतो. त्यावेळी या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी सुरेश भट सुंदर रीतीने या ठिकाणी देतात. ते उत्तर देताना म्हणतात, बघा आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. प्रयत्न करत राहा. प्रत्येकाचं आयुष्य सुंदर असतं, प्रयत्न करत राहा, निश्चित या ठिकाणी यश मिळतं. म्हणून सुरेश भट म्हणतात की आयुष्य छान आहे, थोडंसं लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे, काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवं ते, हे दुनिया दुकान आहे, दुनिया दुकान आहे, आणि हवं ते जे मिळत नाही असं म्हणतो तो या जगामध्ये बेईमान आहे, या जगामध्ये तो बेईमान आहे. प्रत्येक गोष्ट या ठिकाणी आपल्याला मिळू शकते, आपण त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न आपण केला पाहिजे. बघा सध्याचं युग या ठिकाणी स्पर्धेचं आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये जर टिकायचं असेल तर काय केलं पाहिजे, किती प्रयत्न केला पाहिजे, याचं एक उदाहरण सांगतो. आणि स्पर्धा किती आहे बघा. एकदा नवरा बायकोचं भांडण चालू होतं. ते भांडण हळूहळू त्या भांडणाचं स्वरूप वाढत गेलं आणि आपल्या संस्कृतीमध्ये एक महत्त्वाची एक रूढ परंपरा आहे, ती अशी की नवरा बायकोच्या भांडणात शक्यतो कुणी पडायचं नाही. मात्र भांडण हे चांगल्या गोष्टीचं होतं, भांडण हे चांगल्या विचाराचं होतं. त्यांचं भांडण का होतं तर नवरा म्हणायचा की आपल्या मुलाला इंजिनियर करायचं,
आणि त्याच वेळी बायको म्हणायची नाही इंजिनियरची खूप बेकारी आहे, डॉक्टरच करायचं. दोघांचं भांडण चालू झालं. नवरा म्हणायचं इंजिनियर आणि बायको म्हणायची डॉक्टर करायचं. आणि म्हणून सहजच भांडण चांगल्या विषयावरती आहे म्हणून लोक हळूहळू जमा व्हायला लागले. लोक जमा झाल्यानंतर दोन गट पडले. नवऱ्याच्या बाजूने जे बोलणारे होते ते म्हणायचे इंजिनियरच योग्य आहे, बायकोच्या बाजूने बोलणारे म्हणायचं डॉक्टर करणं हेच योग्य आहे. जोराचं भांडण चालू झालं. एवढं भांडण चालू झालं की रस्ता बंद झाला. रस्ता बंद झाल्यानंतर ही पोलिसापर्यंत तक्रार गेली आणि शेवटी पोलीस आले आणि दोघांनाही विचारलं काय बाबा नेमकं काय भांडण चालू आहे तुमचं. त्यावेळी नवरा म्हणाला की डॉक्टरचं आता काही राहिलेलं नाही, सगळे दवाखाने बंद पडायची वेळ झाली आणि माझ्या मुलाला इंजिनियरच करायचं आहे. त्यावेळी बायको म्हणाली तसं नाही, माझं आहे का इंजिनियरची खूप बेकारी आहे, आपल्या मुलाला डॉक्टरच केलं पाहिजे असं माझं मत आहे. त्यावेळी ते पोलीस म्हणाले ठीक आहे तुमच्या दोघांचंही मी ऐकलं, मुलगा काय म्हणतो हे मला बघू द्या, मुलाला समोर आणा. त्यावेळी ती बाई थोडीशी लाजली, हसली, म्हणायची मुलगा आणखीन जन्माला यायचा आहे. एवढी स्पर्धा ही आजच्या जगात चालू आहे, कारण स्पर्धेचं युग आहे. आम्ही ज्यावेळी शिकत होतो त्यावेळी आता 5वी मध्ये इंग्रजी सुरुवात व्हायची. इंग्रजी सुरुवात 5वी मध्ये व्हायची तरी सुद्धा आमच्या त्रिपाठी सरांसारखे, डोले सरांसारखे इंग्रजी शिक्षक तयार झाले, खापे सरांसारखे गणिताचे शिक्षक तयार झाले, मराठी मीडियमने शिकून इंग्रजी सेमी इंग्रजी शिकवणारे तयार झाले. मग काय हरकत आहे? तसं नाही. हळूहळू त्या 5वी पासून 4थीकडे आली, 3री, 2री, 1लीपर्यंत इंग्रजी आली. ABCDची आमची सुरुवात 5वी मध्ये व्हायची. आता ABCD पहिल्या जायच्या अगोदरच्या मुलांना येते. एवढंच नाही तर जन्माला आलेल्या मुलाला, ज्याला शाळेतच घातलेलं नाही, ज्याचं वय 2 वर्ष आहे, त्याला सुद्धा आता पूर्ण ABCD येते. पूर्वीच्या काळामध्ये जन्माला आलेल्या मुलाला आई पहिल्यांदा काय शिकवायची? आई हा शब्द शिकवायची. जन्माला आलेल्या मुलाला आई पहिल्यांदा शब्द काय शिकवायची? तर ते म्हणजे आई म्हणून शब्द शिकवायची. आता आई ही आई शब्द शिकवत नाही, पहिल्यांदा ABCD शिकवते. आणि ABCD शिकवल्यानंतर सुद्धा आई हा शब्द शिकवत नाही, कारण का आई शब्द आमचा हद्दपार झाला. आई शिकवत नाही म्हणायला, मम्मी म्हणायला शिकवते. आणि म्हणून मला असं वाटतं, त्याची एक खंत वाटते. ती खंत म्हणजे अशी, आई बाई गुरुजी गेले आता. बघा, आई बाई गुरुजी गेले आता, मम्मी मॅडम सर आले. आई बाई गुरुजी गेले आता, मम्मी मॅडम सर आले. बर दुपारी पोट्टे आता गुड मॉर्निंग बोले. गुरुजी आले वर्गात, उठ शालू उठ. गुरुजी आले वर्गात, उठ शालू उठ. इंग्रजी झालं कंपल्सरी आता, त्यातून नाही सूट. इंग्रजी झालं कंपल्सरी आता, त्यातून नाही सूट. आणि मग कधी कधी असं वाटतं की आमची संस्कृती बुडतीये का काय. म्हणून असं वाटतं की भाषा संस्कृतीचा उरला नाही आम्हा अभिमान. भाषा संस्कृतीचा उरला नाही आम्हा अभिमान. तरी भाऊ आम्ही म्हणतो मेरा भारत महान. तरी भाऊ आम्ही म्हणतो मेरा भारत महान. अशा प्रकारची आजची स्थिती आहे. लक्षात ठेवा, आई वडील आपल्यासाठी खूप कष्ट घेतात, रक्ताचं पाणी करतात, जे असेल ते आपण स्वतः खातात. मुलांना मात्र या ठिकाणी ताजं अन्न देण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात. मग मुलांनी त्या गोष्टीचं चीज किती केलं पाहिजे. त्याचं एक उदाहरण सांगतो. आई वडील मुलाविषयी किती जागरूक असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इयत्ता 10वीची परीक्षा देण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी गेले. तालुक्याच्या ठिकाणी गेल्यानंतर एक खोली करून राहत होते आणि रामजी आंबेडकर त्यांच्या बरोबर होते. दररोज 11 वाजता पेपरला भीमराव रामजी आंबेडकर निघून जायचे. पेपर सुटल्यानंतर ते त्या खोलीवरती यायचे आणि तोपर्यंत त्या रामजींनी स्वयंपाक करून ठेवायचा. पहिला पेपर संपला,
भीमराव आंबेडकर आपल्या खोलीवरती आले तसं रामजींनी स्वयंपाक तयार करून ठेवलेला होता आणि सांगितलं तुम्ही जेवण करून घ्या. आंबेडकर जेवायला बसले. आंबेडकरांचं जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर विचारलं बाबा तुम्ही जेवण करा. त्यावेळी ते म्हणाले नाही तुमचं झाल्यानंतर आम्ही जेवण करतो. पहिला दिवस गेला. दुसऱ्या दिवशी असंच, तिसऱ्या दिवशी असंच भीमरावचं जेवण झालं आणि तसंच म्हणाले की तुम्ही जेवण करून घ्या. नाही म्हणले तुमचं झाल्यावर आम्ही करतो. त्यावेळी आंबेडकरांच्या लक्षात आलं की ज्यावेळी मी जेवण करतोय, माझं ज्यावेळी जेवण संपत आहे त्यावेळी टोपल्यात काहीच राहत नाही. हे माझे बाबा काय खात असतील बरं. त्यावेळी भीमराव आंबेडकर म्हणाले बाबा ज्यावेळी मी जेवण करतोय त्यावेळी टोपल्यात काहीच राहत नाही, तुम्ही खाता काय. त्यावेळी सहज रामजी आंबेडकरांनी उत्तर दिलं की माझं पोट या भाकरीनं भरणार नाही. माझं पोट केव्हा भरेल. भीमराव तुम्ही ज्या दिवशी एवढे मोठे व्हाल की तुमच्याकडं बघण्यासाठी मला मान उंच करावी लागेल, भारतच नाही तर जग तुमचा जय जयकार करेल, त्याच दिवशी खऱ्या अर्थानं माझं पोट भरेल. तोपर्यंत माझं पोट भरणार नाही असं म्हणणारे ते रामजी आंबेडकर होते. म्हणजे आई वडील आपल्या मुलांसाठी काय करतात, किती कष्ट घेतात याचं या ठिकाणी हे उदाहरण आहे. अनेक जण म्हणतात की गरिबीमुळे या ठिकाणी शिकता येत नाही, गरिबीमुळे शिकता येत नाही, परंतु हे एकदम चुकीचं आहे. माणसाला गरिबी घडवत नाही आणि श्रीमंती बिघडवते, हे एकदम चुकीचं आहे. आंबेडकरांचं दुसरं उदाहरण आहे की आंबेडकरांना एका व्यक्तीनं प्रश्न विचारला की एखादं पुस्तक ज्यावेळी तुम्ही वाचल्यानंतर 10 वर्षानंतर जर तुम्हाला एखादं पान विचारलं, त्या पानावरची एखादी ओळ विचारली, तो तुम्हाला एवढं का बरं सांगता येते, एवढी बुद्धिमत्ता तुमच्याकडे कसं काय निर्माण झाली. त्यावेळी आंबेडकरांनी सांगितलं की ती निर्माण कशी झाली. ज्यावेळी मी शालेय शिक्षण घेत होतो त्यावेळी माझी आर्थिक स्थिती नाजूक होती, मला पुस्तकही मिळत नव्हती आणि मग त्यावेळी माझे वडील काय करायचे, कुठून तरी एखादं पुस्तक आणायचे आणि ते मला वाचायला द्यायचे. ते पुस्तक मी मन लावून वाचत होतो, कारण का मला माहीत होतं हे पुस्तक जर आज माझ्या हातून गेलं तर माझ्या आयुष्यात पुन्हा ते पुस्तक मला मिळणार नाही. आम्ही सुद्धा पुस्तक घेतो पण आम्हाला माहिती आहे ते पुस्तक आमच्यापासून कुठंच दूर जाणार नाही. खरं आहे. म्हणून आम्ही उघडतो, वाचतोय आम्ही नाही असं नाही, परंतु वाचत असताना आमचं मात्र लक्ष नसतं का, आमचं लक्ष दुसरीकडे असतं. आम्हाला माहिती आहे हे पुस्तक आमच्यापाशी कायम राहणार आहे, परीक्षा झाली तरी सुद्धा कुठं जाणार नाही. आणि म्हणून आंबेडकर म्हणाले ते पुस्तक पुन्हा मला मिळणार नाही हे मला माहीत होतं, म्हणून मी ते काळजीपूर्वक वाचत होतो आणि त्यातून माझी ही बुद्धिमत्ता निर्माण झाली. मला माझ्या परिस्थितीनं दिलेली ही देण आहे बुद्धिमत्ता, म्हणजे माझ्या परिस्थितीमुळे निर्माण झाली ही माझ्याकडची बुद्धिमत्ता, मी निर्माण केलेली नाही असं आंबेडकर म्हणाले. म्हणजे याचा अर्थ असा आहे की गरिबी माणसाला घडवत नाही असं नाही, गरिबीत सुद्धा या ठिकाणी माणूस घडत असतो. APJ अब्दुल कलाम की जे पेपर टाकत होते रेल्वेमध्ये, ते देशातलं सर्वोच्च पद भूषवतात, म्हणजे परिस्थिती गरीब होती परंतु गरीब परिस्थितीनं सुद्धा त्यांना या ठिकाणी घडवलं. दुसरी गोष्ट अशी की असं म्हणतात की श्रीमंती बिघडवते, परंतु श्रीमंती कधीही कुणालाही बिघडवत नाही. पंडित जवाहरलाल नेहरू अलाहाबाद विश्वविद्यापीठामध्ये शिक्षण घेत होते. मोतीलाल नेहरू एवढे श्रीमंत होते की अख्खा देश या ठिकाणी विकत घेतला असता त्यांनी, एवढी त्यांची श्रीमंती होती. आणि त्या अलाहाबाद विद्यापीठामध्ये ज्यावेळी जवाहरलाल नेहरू शिक्षण घेत होते त्यावेळी या जवाहरलाल नेहरूंना घेऊन जाण्यासाठी आणि सोडण्यासाठी एक गाडी यायची. आणि एके दिवशी नेमकं असं झालं की पंडित जवाहरलाल नेहरू सरळ गेटवरती गेले आणि गेटवरती गेले तर गेटवरती गाडी उभी नव्हती. सरळ घराकडं तंतन करत घरापर्यंत गेले आणि घरी गेल्यानंतर मोतीलाल नेहरूंनी विचारलं की चालत आज कसं काय. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू चिडले आणि म्हणले मी गेटवरती आलो परंतु गाडी नव्हती.
मोतीलाल नेहरू त्यांना काहीच बोलले नाहीत. गाडी परत आल्यानंतर ड्रायव्हरला विचारलं नेमकं काय प्रकार झाला. त्यावेळी ड्रायव्हरनं घडलेला प्रकार सगळा सांगितला की मला मी एका गेटवरती होतो आणि पंडित जवाहरलाल नेहरू एका गेटवरून आले. त्यावेळी त्या अलाहाबाद विद्यापीठातून बाहेर पडण्यासाठी 27 दरवाजे होते. दुसऱ्या दिवशी काय केलं, या मोतीलाल नेहरूंनी 27 दरवाजावरती 27 गाड्या उभ्या केल्या आणि या पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगितलं कोणत्याही गेटमधून तू बाहेर पड, ज्या गेटमधून तू बाहेर पडशील त्या गेटवरती तुला गाडी उभी असेल. एवढी श्रीमंती होती. तरीसुद्धा या श्रीमंतीमुळं पंडित जवाहरलाल नेहरू आम्हाला कुठं बिघडलेले दिसत नाहीत. एवढ्या श्रीमंतीमुळं पंडित जवाहरलाल नेहरूचं काही कधी नुकसान झालं नाही. उलट देशाचे ते एक पंतप्रधान झाले. म्हणजे कितीही श्रीमंती असली तरी श्रीमंती आम्हाला बिघडवत नाही आणि गरिबी असली तरी आम्हाला गरिबी घडवत नाही असं नाही. शेवटी जाता जाता एक कासवाची आणि सश्याची गोष्ट सांगतो. तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहे, सगळ्यांनी वाचलेली आहे, परंतु त्या गोष्टीकडं तुमचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि माझा मात्र थोडासा वेगळा आहे. सश्याची आणि कासवाची गोष्ट आपल्याला माहिती आहे. एकदा ससा आणि कासव यांची धावण्याची शर्यत लागते. त्यावेळी ससा म्हणतो कासवाचं काय खरंय, याला काय धावता येते का. कासव म्हणला नाही, म्हणला मला शर्यत लावायची आहे आणि शर्यत लावली जाते. ससा वेगानं पळतो पळतो पळतो, पाठीमागं बघतो, कासव दिसतही नाही आणि त्यावेळी तो ससा विचार करतो हे कासव काही लवकर येऊ शकणार नाही, आपण इथंच थांबू, एखादी झोप घेऊ आणि नंतर पुढं जाऊ, आपण शर्यत जिंकणार आहोत. आमचं सुद्धा असंच होतंय. आम्ही सुद्धा अभ्यास करतो कारण का खापे सर नेहमी म्हणत असतात किंवा स्टाफमध्ये चर्चा होते यावर्षी पहिला कोण येणार. आमच्यामध्ये नेहमी चर्चा होते यावर्षी पहिला कोण येणार. खापे सर एक नाव सांगतात, मी एक नाव सांगतो, आणखीन दुसरे नावं सांगतात आणि शेवटी गंमत अशी होते निकाल आल्यावर तिसरंच नाव पुढे येतं. त्यावेळी मलाही असंच वाटतं या कासवाच्या गोष्टीसारखं होतं की काय. ज्यावेळी आमच्याकडं कामापेक्षा जास्त आत्मविश्वास निर्माण होतो त्यावेळी असं होतं की काय, हा एक मला प्रश्न पडतो. मी तुम्हाला सांगितलं की या गोष्टीकडे बघताना मात्र मी वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. नेमकं तो ससा त्या ठिकाणी झोपतो, कासव हळूहळू हळूहळू येऊन पुढे निघून जातं आणि शर्यत जिंकून रिकामं होतं. ससा ज्यावेळी झोपेतून उठतो, जागा होतो, त्यावेळी कासवानं शर्यत जिंकलेली असते. तसं आमचं सुद्धा होतंय. गोष्ट एवढीच या ठिकाणी पुस्तकामध्ये आहे, पण लक्षात ठेवा याच्या पुढेही या ठिकाणी गोष्ट संपलेली नाही. ससा म्हणतो ठीक आहे, एकदा माझी चूक झाली, आता मात्र मी माझी चूक होऊ देणार नाही आणि कासवाकडे जातो आणि कासवाला म्हणतो मला आणखीन एकदा तुझ्याबरोबर शर्यत लावायची आहे. त्यावेळी कासव म्हणतो अरे वेडा आहेस का काय, एकदा हरवलंय ना तुला, पुन्हा आणखीन माझ्याकडे कशाला आला. ससा म्हणतो नाही, आणखीन एकदा मला तुझ्याबरोबर शर्यत लावायची आहे. त्यावेळी कासव म्हणतो ठीक आहे, पण मार्ग मात्र मी काढणार, मार्ग मात्र मी काढणार. ससा म्हणतो काही हरकत नाही, कुठूनही मार्ग काढ, पण शर्यत लाव. आणि मग कासव तयार होतं आणि शर्यतीला पुन्हा सुरुवात होते. ससा धावतो धावतो, पुढं नदी आडवी येते. सशाला पुढं काही जाता येत नाही, त्या नदीवरती, त्या नदीच्या काठावरतीच थांबतो. कासव मात्र हळूहळू हळूहळू येतं, डूब करणं नदीत उडी मारतं, नदी ओलांडून पुढं जातं आणि शर्यत जिंकून रिकामं होतं. यातून आपण काय शिकायचं, हे आपल्यामध्ये सुद्धा असं होतं, चालत असताना कोण पाय घालून आपल्याला मागं खेचल हे सुद्धा सांगता येत नाही, हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. या वाटेवरून चालत असताना कोण पायात पाय घालून पाडेल हे सांगता येत नाही, हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे आणि त्या पद्धतीने वागलं पाहिजे. गोष्ट इथंही संपली नाही, गोष्ट आणखीन पुढं आहे. असं जगता आलं तर पुन्हा बघा, पुन्हा एकदा सशाने या ठिकाणी विचार केला आणि कासवाला बोलून घेतलं. म्हणला आता आपण एक काम करू, म्हणला दोघांनाही आपल्याला पुढं जायचं आहे, दोघंही पुढं जाऊ, या जगामध्ये आपण दोघंच पुढं असू, परंतु एक काम करावं लागेल, तर आपल्याला मैत्री करावी लागेल, आपल्याला मैत्री करावी लागेल. आणि मग तो ससा म्हणाला हे कासवा लक्षात ठेव, इथून पुढं आपल्या दोघात शर्यत नसेल तर आपण दोघं इतरांबरोबर शर्यत करू. ज्या ठिकाणी जमीन असेल त्या ठिकाणी मी तुला पाठीवरती घेईन, जिथं पाणी असेल तिथं
तू मला पाठीवरती घे. आणि असं जर आपण चालत राहिलो तर जगात सगळ्याच्या पुढे या ठिकाणी आपणच असू. हा सुद्धा धडा आपल्याला जर घेता आला तर चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 12वीच्या विद्यार्थीची 21 फेब्रुवारीपासून चालू होते आणि 1 मार्च 2019 पासून 10वीच्या विद्यार्थीची परीक्षा चालू होते. त्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी तुम्हाला चांगलं यश मिळो ही ईश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. घवघवीत तुम्हाला यश मिळो आणि जे जे तुम्हाला हवं ते तुम्हाला मिळो आणि भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळो हीच या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी माझे मनोगत या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.